मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर. आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आपण शिरोळ नगर परिषद, शिरोळ नगरपालिका या नगरपालिकेसमोर उभा आहे. या नगरपालिकेमध्ये जे नवीन नगरसेवक निवडून येणार आहेत नगराध्यक्षासह, ते सगळेजण या नगरपालिकेमधून शिरोळचा गाडा हाकणार आहेत. शिरोळच्या जी काय रोजीरोटीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा आहे, युवकांच्या नोकरीचा प्रश्न आहे, सगळा इथून गाडा हाकणार आहे. आणि या नगरपालिकेचा निकाल आज लागलेला आहे. यादव आघाडीला 15 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष यादव आघाडीची इथं सत्ता आलेली आहे. पृथ्वीराज यादव यांची खरं तर मुसंडी जोरात या शिरोळ नगरपालिकेमध्ये मारलेली असताना वार्ड क्रमांक 7 मध्ये धक्कादायक निकाल लागलेला आहे. वार्ड क्रमांक 7 मध्ये या यादव पॅनलच्या दीपाली फल्ले या विजयी उमेदवार झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या सासूचा पराभव केलेला आहे. विरोधी आघाडीमध्ये त्या होत्या. त्या सासूचं नाव आहे शुभांगी फल्ले. दीपाली फल्ले यांनी शुभांगी फल्ले यांचा पराभव केलेला आहे आणि दीपाली फल्ले या ठिकाणी दणदणीत विजय संपादन झाल्यात. शिरोळ तालुक्यामध्ये या वार्ड क्रमांक 7 ची जोरदार चर्चा आहे. कारण सासूवर सून वरचढ झालेली राजकीय क्षेत्रामध्ये, निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहे. सासूचा पराभव करून सून या ठिकाणी शुभांगी फल्ले यांनी विजय संपादन केलेला आहे आणि त्या या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये नगरसेवक म्हणून विराजमान होणार आहेत. त्याच्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये व शिरोळमध्ये जोरदार या सासू सुनाची चर्चा चालू आहे. शुभांगी फल्ले यांनी मुसंडी मारत सासूचा, ज्या शुभांगी फल्ले आहेत यांचा दणदणीत पराभव केलेला या ठिकाणी दिसत आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, शिरोळ.